जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की आई जेवढं जास्त वेळा अंगावर पाजते तेवढं आईचं दूध वाढत जातं. कारण आईच्या मेंदूला तेवढं जास्त वेळा रोजच्या रोज कळतं की बाळ अंगावर पितंय, बाळाला दुधाची गरज आहे. त्यामुळं रोजच्या रोज तेवढ्या जास्त वेळा प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन किंवा रसायन आईच्या रक्तामध्ये सोडलं जातं. त्यामुळं आईचं दूध तयार होण्याचं प्रमाण देखील वाढतं. मग हीच गोष्ट बेसिक लक्षात घेऊन आपल्याला काय करायचंय, बाळाला सतत अंगावर पाजायचे फ्रिक्वेंटली. दर 2 तासाला बाळाला अंगावर लावायचं. ठीक आहे. बाळाला भूक जरी नसेल तरी देखील त्याला अंगावर सक करायला लावायचं. का? याला म्हणायचं नॉन न्यूट्रिटिव्ह सकिंग. म्हणजे बाळाचं पोट भरण्यासाठी आपण पाजत नाही आहात. आता आपण आईचं दूध वाढवण्यासाठी बाळाला अंगावर ओढायला लावतोय. त्यामुळं काय होईल, बाळांना सतत अंगावर ओढल्यामुळं की आईच्या ब्रेनला सतत कळत राहील की बाळ आता परत अंगावर प्यायला लागले, म्हणजे बाळाला परत दुधाची गरज आहे. आणि मग त्यामुळं आपोआप आईच्या ब्रेन मधून हा प्रोलॅक्टिन हॉर्मोन तयार व्हायला लागेल, रक्तामध्ये यायला लागेल आणि आईच्या स्तनांमध्ये या प्रोलॅक्टिन हॉर्मोनमुळं परत दूध तयार व्हायला सुरू होईल. म्हणजे आईचं दूध वाढवायचं असेल तर साधी सोपी काय गोष्ट करावी लागेल की बाळाला अंगावर पाजायला घ्या. फ्रिक्वेंटली पाजा. जेवढं जास्त वेळा तुम्ही अंगावर पाजाल तेवढं आईचं दूध त्या पटीत वाढत जाईल. आणि दुसरी गोष्ट काय आहे, हा प्रोलॅक्टिन हॉर्मोन तयार कुठं होतोय बेसिकली, तर आईच्या ब्रेन मधून. ठीक आहे. आणि आपलं मन सर्वांचं कुठं असतं, आपल्या ब्रेन मध्ये असतं. ठीक आहे. तर जर तुम्ही मनामध्ये शंका ठेवली की मला दूधच नाहीये, माझं दूधच कमी आहे, माझं दूध पुरतच नाही, मी आई होऊन सुद्धा काय उपयोग वगैरे, अशा ज्या काही शंका येतात तुम्हाला, असं जर निगेटिव्ह विचार करत राहिला तर मग या ब्रेन मधून प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स तेवढा प्रॉपरली नाही होणार. मग त्यामुळे काय करायचंय, आईने मन प्रसन्न ठेवायचं, बाळाकडे बघायचंय, मन शांत ठेवायचंय, देवाची गाणी ऐका, पॉझिटिव्ह विचार करा. मला दूध आहे, माझं दूध वाढलंय, कालपेक्षा जास्त दूध येते, असा चांगला विचार करा. मन प्रसन्न ठेवल्यानं हा प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स सुद्धा व्यवस्थित काम करेल आणि आईचं दूध आपोआप वाढेल. म्हणजे 2च गोष्टी करायच्या आहेत. एक तर बाळाला फ्रिक्वेंटली अंगावर पाजायचंय आणि दुसरं मन प्रसन्न ठेवायचंय. आणि आईचं मन प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी ही तुमची, आईची तर आहेच आहे, पण घरातल्या माणसांची सुद्धा आहे. तर मग एवढ्या 2 गोष्टी करा आणि 1 महिन्यामध्ये येऊन सांगा मला. तुम्ही स्वतःच सांगाल की तुमचं दूध वाढलेलं आहे.